चला पुढच्या पॉइंटकडे जाऊया आपण आता. डिफेक्ट इन द सॉलिड मध्ये स्कॉटिक डिफेक्ट. आता आपण जे 3 प्रकार पाहिले होते त्यातला पहिला प्रकार स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. याच्यात 2 पार्ट घ्यायचे आहेत आपल्याला. 2 डिफेक्ट शिकायचे आहेत. एक आहे स्कॉटिक डिफेक्ट आणि दुसरा आहे फ्रंकेल डिफेक्ट. स्कॉटिक डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट हेच विचारतात शक्यतो परीक्षेमध्ये. हे आपल्याला आता समजावून घ्यायचं की नेमकं काय आहे. हा स्कॉटिक डिफेक्ट काय कसा तयार होतो. हे सगळे पॉइंट डिफेक्ट आहे. ही सगळी फॉल्टी अरेंजमेंट आहे. फॉल्ट कशात आला, लॅटिस पॉइंट मध्ये आला. म्हणजेच कशात आला, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये कुठेतरी थोड्याफार प्रमाणात फॉल्ट तयार झालेला आहे. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, पॉइंट डिफेक्ट. आता हा पॉइंट डिफेक्ट काय आहे, स्कॉटिक डिफेक्ट, तो आपण बघूया. डिफेक्ट अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ही फॉल्टी अरेंजमेंट आहे. अर्थात हा फार मोठा फॉल्ट नसतो. आता आपण काय करूया पहा. स्कॉटिक डिफेक्ट कसा तयार होतो. आयोनिक सॉलिड मध्येच हे डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. कोणता, स्कॉटिक डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट. आयोनिक सॉलिड म्हणजे कोण, these are the solid in which the constituent particles are positive and negative ion, that is cation and anion, and they are held together by electrostatic force of attraction called as a ionic solid. मग आता आयोनिक सॉलिड मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन असतात. हे बघा, हे निगेटिव्ह आयन दाखवतोय मी आता. एक काम करू, अल्टरनेट करूया. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह दाखवायचं आहे आपल्याला. अरेंजमेंटही तशीच असते. हे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह. 1 2 3 4 1 2 3 4. कारण रेशो बदलत नाही. आता हा जर पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह येईल, इथे निगेटिव्ह येईल, इथे निगेटिव्ह येईल. आणि अल्टरनेट पॉझिटिव्ह टाकायचं. असंही असंही पहा, अल्टरनेट हे झाले पॉझिटिव्ह. आता इथे हा पॉझिटिव्ह येईल, इथे पॉझिटिव्ह येईल, इथे पॉझिटिव्ह येईल, इथे पॉझिटिव्ह येईल. इकडे हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह. त्यानंतर इथे निगेटिव्ह येईल, इथे निगेटिव्ह येईल, इथे निगेटिव्ह येईल आणि इथे निगेटिव्ह येईल. बरोबर आहे. आता हा झाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पहा सगळं. आता ही जी आहे हा झाला आयोनिक सॉलिड. बरोबर आहे. ही झाली परफेक्ट अरेंजमेंट. यात कुठल्याही प्रकारचा फॉल्ट आपल्याला दिसत नाही. म्हणजे हा झाला आता आयडियल क्रिस्टल. याला काय म्हणायचं, आयडियल क्रिस्टल. कुठल्याही प्रकारची फॉल्टी अरेंजमेंट इथे नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर असं आडवं उभं तुम्ही जर बघितलं तर कोणत्याच प्रकारचा फॉल्ट तुम्हाला यामध्ये दिसणार नाही. मग याला काय म्हणायचं, आयडियल क्रिस्टल. पण अशी क्रिस्टल फारशी आढळत नाही. थोड्याफार प्रमाणात त्यात बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला जायचं या स्कॉटिक डिफेक्ट कडे. आता ही तर रेग्युलर अरेंजमेंट झाली. पण कधी कधी काय होतं की यामध्ये समजा एक हा पॉझिटिव्ह आयन आणि हा एक निगेटिव्ह आयन इथे आलाच नाही त्यांच्या जागेवर. किंवा आणखी म्हणतो मी, हा एक निगेटिव्ह काढला आणि हा एक पॉझिटिव्ह काढला. म्हणजे मी काय केलं आता, 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह आयन या एवढ्या स्ट्रक्चर मधून काढूनच टाकले. किंवा त्यांच्या जागेवर ते आलेच नाही. जेव्हा क्रिस्टलायझेशन होत होतं, हे जर आपल्या आपल्या सगळ्या जागेवर आले असते तर आयडियल क्रिस्टल. पण आता फॉल्ट तयार झाला इथे. आता रेग्युलर अरेंजमेंट थोडीशी बदललेली आहे, नाही का. म्हणजे आता इथे पहा, व्हॅकन्सी तयार झाली, रिकाम्या जागा तयार झाल्या. कुठे कुठे रिकाम्या तयार झाल्या, हे पहा, इथे रिकामी जागा दिसते तुम्हाला. हा इथे रिकामी जागा आहे, इथे रिकामी जागा आणि इथे रिकामी जागा. ही व्हॅकन्सी तयार झाली. बरोबर आहे की.
वॅकन्सी डिफेक्ट आहे, हा पॉइंट डिफेक्ट आहे. पॉइंट मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. कोणत्या लॅटिस पॉइंट मध्ये थोडक्यात. मग आता हा जो डिफेक्ट तयार झाला स्कॉटिक डिफेक्ट, काय झालं, इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन. The effect is produced due to the absence of equal number of positive and negative ions and produces vacancies at their regular position inside the crystal called as a Schotic defect. पुन्हा पहा डेफिनेशन, हीच विचारतात परीक्षेमध्ये. काय झालं, चित्र तुमच्या लक्षात आलं की दोन पॉझिटिव्ह आणि दोन निगेटिव्ह आयॉन त्यांच्या जागेवर आले नाही, तिथे रिकाम्या जागा राहिल्या. चला डिफेक्ट तयार, फॉल्टी अरेंजमेंट तयार झाली नाही का. कन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये फॉल्ट आला. काय फॉल्ट झाला, इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड anion is absent from its regular position and produces vacancy at their original position. Such a defect is called as a Schotic defect. रेग्युलर पॉइंटवर पॉझिटिव्ह आयॉन निगेटिव्ह आयॉन, आता जेवढे पॉझिटिव्ह आयॉन नाहीसे होतात तेवढेच निगेटिव्ह आयॉन पण नाहीसे होतात. म्हणजे जेवढे कॅटायन तेवढे anion पण इथून निघून गेले. पण त्याच्यामुळे याचा रेशो जो आहे तो बदलला का, नाही बदलला. रेशो जेवढा तेवढाच आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दोन पॉझिटिव्ह कमी झाले, दोन निगेटिव्ह कमी झाले. सुरुवातीला इथे 16 होते, समजा 16 पॉझिटिव्ह 16 निगेटिव्ह म्हणजे 1:1. आता दोन हे गेले, 2 14 रेशो बदलला का, नाही, 1:1 रेशो आहे. म्हणजे हा झाला स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट अशाला म्हणतात. स्टोइचिओमेट्रिक, की जिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉनचा रेशो बदलत नाही. बरोबर आहे. मग स्कॉटिक डिफेक्टची फक्त व्याख्या लक्षात घ्या बरं. काय झाली तर, इट इज द डिफेक्ट which arises or which produces when, हा डिफेक्ट आहे की जो प्रोड्यूस होतो क्रिस्टल मध्ये कधी, ड्यू टू द absence of equal number of, हे सगळ्यात महत्वाचं, ड्यू टू द absence of equal number of cation and anion and produces, absence मुळे काय झालं, and produces vacancies at their regular position. Regular position त्यांची जिथे होती, their vacancy is produced. Such a defect is called as a Schotic defect. काही अडचण, करा डेफिनेशन, मनन करा. It is the defect which is produced or which arises when equal number of cation and anion is missing from its original position, or it is absent from its position. Missing म्हटल्यापेक्षा absent from its regular position and produces vacancy at their regular position inside the crystal lattice called as a Schotic defect. काही अडचण, किंवा आणखी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की काय आहे. समजा आपला एक वर्ग आहे, या वर्गामध्ये आपल्या वर्गात 16 मुलं आहेत, 16 मुली आहेत. मग मी काय केलं की 4 रांगा केल्या. एक मुलगा, एक मुलगी, एक मुलगा, एक मुलगी, एक मुलगा, एक मुलगी. आता समोर मुलगा होता तर कोण आलं समोर, इथे मुलगी. मग मुलगी मुलगा अशा पद्धतीनं मी 4 रांगा केल्या. बरोबर आहे. 16च मुलं आहेत, 16च मुली आहेत, दोघांचा रेशो काय झाला, 1:1. आता वर्ग पूर्णपणे भरलेला आहे. ही झाली आयडियल अरेंजमेंट, याच्यात कुठल्याही प्रकारचा फॉल्ट नाही. पण आता वर्षभर वर्ग चालला समजा, तर मग हे असेच्या असे राहतील का, नाही. समजा उद्या काय झालं, यातले 2 मुलं 2 मुली अब्सेंट आहे. कुठली, आपल्या अरेंजमेंट मधले 2 मुलं 2 मुली अब्सेंटच आहे. झाला फॉल्ट तयार. आता त्यांच्या ठिकाणी काय राहील, त्यांची जागा रिकामी दिसेल तुम्हाला. नेमकं तेच झालं इथे, आहे की नाही. 2 मुलं 2 मुली वर्गातले आल्या आणि त्यांच्या जागेवर कोणीच बसलेलं नाही, रिकामा आहे तेवढं. मग हा जो डिफेक्ट तयार झाला आपल्या रूम मध्ये, तसाच इथे त्या पार्टिकल मध्ये, त्या सॉलिड्स मध्ये तयार झाला, या क्रिस्टल मध्ये तयार झाला. याला म्हणायचं स्कॉटिक डिफेक्ट. काही अडचण मग आता, बरोबर आहे. आता रेशो बदलला का, मग पहिले 16 होते म्हणजे एकाच एक होता, आणि आता 14 झाले. रेशो काय तोच आहे, म्हणजे त्याचं कंपोजिशन बदलत नाही. तसंच इथे पण कंपोजिशन बदललेलं नाही. आता याचा परिणाम काय होतो पहा. मास कमी झालेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन कमी झाले, आकार तेवढाच आहे. पण डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. आता मास कमी झालं, व्हॉल्यूम जेवढा तेवढाच आहे. मास कमी झाल्यामुळे याची डेन्सिटी कमी होईल अशा ठिकाणी त्या पदार्थाची.
म्हणजे स्कॉटिक डिफेक्ट, इन ए स्कॉटिक डिफेक्ट डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. व्हाय? ड्यू टू द absence of some cation and anion inside the crystal. So mass reduces but volume remains same and hence density also decreases. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की स्कॉटिक डिफेक्ट जर असेल तर तिथे त्या पदार्थाची डेन्सिटी आपल्याला कमी झालेली दिसून येते. का बरं? कारण मास कमी झालं, व्हॉल्यूम जेवढा तेवढाच आहे आणि म्हणून मास भागीला व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. मास कमी झाल्यामुळे काय होईल? आता डेन्सिटी तुमची कमी होईल. बरोबर आहे? मग आपण सांगूया इन ए स्कॉटिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्कॉटिक डिफेक्ट इन सॉलिड इट डिक्रीजेस द डेन्सिटी ऑफ द सॉलिड अँड द डिफेक्ट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द absence ऑफ इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन्स and produces vacancy at their regular position called as a scotic defect. Now this defect is exist in those ionic solid. हे ions आहेत सगळे म्हणजे ionic solid आहे. कोणत्या ionic solid मध्ये दिसून येतो? where the size of the positive and negative ion is nearly same. हा डिफेक्ट अशा प्रकारच्या सॉलिड मध्ये दिसून येतो की जिथे साईज ही पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयनची सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनची साईज ही जवळपास काय असते? सारखीच असते. तेव्हा अशा प्रकारचा डिफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. किंवा आपण जर रेडियस ऑफ द पॉझिटिव्ह आयन भागीला रेडियस ऑफ द निगेटिव्ह आयन हा रेशो जर घेतला तर ह्या दोन्ही संख्या रेडियस सारखीच आहे म्हणजेच काय होईल? इज नियरली इक्वल टू 1 होईल. It means that Scotic defect is exist in those ionic solid where the size of the positive and negative ion is nearly equal. It is exist in the ionic solid and it exists in those ionic solid where the size of cation and anion is nearly equal or the ratio of radius of positive ion that is cation to the radius of negative ion that is anion is nearly equal to 1 and due to presence of Scotic defect density of the substance decreases. हे एवढे पॉइंट. डेफिनेशन हा एक पॉइंट आणि हे त्याच्या अनुषंगाने आलेले काही पॉइंट. म्हणजे परिणाम काय झाला स्कॉटिक इफेक्टचा माहितीये? त्या पदार्थाची डेन्सिटी कमी होत असते. ओव्हरऑल सबस्टन्स जो आहे तो न्यूट्रलच राहील कारण 2 पॉझिटिव्ह आयन गेले, 2 निगेटिव्ह पण गेले त्याच्यासोबत. तुमचा स्टोइचिओमेट्रिक रेशो बदललेला नाही, फक्त डेन्सिटी मात्र कमी झालेली आहे. हा जो पॉइंट डिफेक्ट आहे याला आपण म्हणूया आता स्कॉटिक डिफेक्ट. आणि आता दुसरा जो डिफेक्ट आहे त्याचं नाव आहे फ्रंकेल डिफेक्ट. आता फ्रंकेल डिफेक्ट म्हणजे काय पाहूया आपण. फ्रंकेल डिफेक्ट इट इज द डिफेक्ट. आता हा डिफेक्ट कसा तयार होतो पुन्हा आपण एकदा विचार करूया. पुन्हा एकदा आपण आता तो सॉलिड घेऊया. हाय आयोनिक सॉलिड मध्ये दिसून येतो. इट ऑल्सो एक्झिस्ट इन द आयोनिक सॉलिड. पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, पुन्हा पॉझिटिव्ह आयन, पुन्हा निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन. चालेल? 3-3च दाखवतो. 4ही दाखवले तरी हरकत नाही. आता इथे हा जर पॉझिटिव्ह आहे तर इथे निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह आयन, हा निगेटिव्ह आयन, हा पॉझिटिव्ह आयन. ठीक आहे? 3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह. आता हा जर निगेटिव्ह असेल तर इथे पॉझिटिव्ह आयन, हा निगेटिव्ह आयन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आयन. ठीक आहे? एक रांग पुन्हा काढूया आपण.
इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. ठीक आहे, इक्वल नंबर काढले, जेवढे पॉझिटिव्ह आयॉन आहेत तेवढेच निगेटिव्ह आहेत. आणि आता म्हणजे केमिकली न्यूट्रल आहे हा सबस्टन्स, बरोबर. ओव्हरऑल आता ही रेग्युलर अरेंजमेंट आहे, यात कोणत्याही प्रकारचा फॉल्ट नाहीये, याला आपण आयडियल क्रिस्टल म्हणतो, बरोबर. आता फ्रंकेल डिफेक्ट कसा तयार होतो पहा. इथे आयोनिक कंपाऊंड मध्ये हा दिसून येतो. दिस फ्रंकेल डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन दोज आयोनिक कंपाऊंड वेअर द साइज ऑफ कॅटायन इज स्मॉलर दॅन द साइज ऑफ anion. कोणत्या आयोनिक कंपाऊंड मध्ये दिसून येतो? कोणत्याही आयोनिक कंपाऊंड मध्ये कॅटायन आहेत आणि anion आहेत. मग ही कॅटायन असतात हे आकाराने लहान असेल आणि anion जर मोठा असेल, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ EgCl, झिंक सल्फाइड, तर हे असे जे आहेत, आता इथे कॅटायन लहान आहे म्हणजे पॉझिटिव्ह आयॉन लहान आणि निगेटिव्ह आयॉन काय असेल, थोडक्यात मोठा असेल. तर अशा प्रकारचे आपल्याला फ्रंकेल डिफेक्ट दिसून येत असतात. पॉझिटिव्ह आयॉन लहान आणि निगेटिव्ह आयॉन मोठा असेल तर आपल्याला थोडक्यात हे असे प्रकार दिसून येतात. कोणता? फ्रंकेल डिफेक्ट. आता काय होतं पहा यामध्ये, की इथे हा जो पॉझिटिव्ह आयॉन आहे हा आकाराने लहान आहे, हा काय करतो, याची जागा सोडून देतो, रेग्युलर पोझिशन सोडली या पॉझिटिव्ह आयॉननी जागा. मग आता ही जागा तो काय करतो, आता याच्या जागेवर त्याला येता आलं नाही क्रिस्टलायझेशन होताना, मग तो काय करतो की याच्यामध्ये जो इंटरस्टिशियल स्पेस असतो, जो मोकळी जागा असते, ज्याला ओपन स्पेस म्हणतो आपण, त्याच्या न जागेवर येता इथे कुठेतरी तो मधातच घेऊन बसला इथे जागेत. पहा बरं, त्याची मूळ जागा इथे होती, ती सोडून दिली त्याने आणि आता या ठिकाणी येऊन बसला तो. कारण इथे ओपन स्पेस आहे, इथे इंटरस्टिशियल स्पेस आहे, इंटरस्टिशियल स्पेस मध्ये तो येऊन बसला. किंवा आणखी होऊ शकतं की एखादा आणखी पॉझिटिव्ह आयॉन समजा इथल्या ऐवजी इकडे आला, चालेल. मी आता एकच दाखवतो तुम्हाला, इथे तुम्ही दोनही दाखवले तरी चालेल. एक पॉझिटिव्ह आयॉन या जागेवरून थोडक्यात तो इथे फक्त आता शिफ्ट झालेला आहे. पहा काय झालं, पॉझिटिव्ह आयॉन, निगेटिव्ह आयॉन नाही, तो मोठा आहे, पण पॉझिटिव्ह आयॉन छोटा आहे आकाराला. मग अशा वेळेला तो त्याच्या जागेवरून दुसऱ्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये, ओपन स्पेस मध्ये येतो आहे. म्हणजे इथे कमी जास्त झाली का संख्या नाही, संख्या जेवढी तेवढीच आहे. म्हणजे थोडक्यात आपण जे स्कॉटिक डिफेक्ट मध्ये बघितलं होतं, अल्टरनेट अरेंजमेंट केली होती मुला मुलीची आपण, एक मुलगा एक मुलगी, 16 मुलं होते, 16 मुली होत्या. आता काय झालं की एका ठिकाणी थोडक्यात पाणी पडायला लागलं. मग काय झालं, त्याने तो डेक घेतला आणि सरळ मधात तोडून टाकला रिकाम्या जागेत. म्हणजे त्याची मूळ जागा त्यांनी बदलली, थोडासा सरकून गेला आणि रिकामी जागा जी होती याय जायची त्याच्यात तो येऊन बसला. तर काही बिघडलं का? जेवढे तेवढीच संख्या आहे, म्हणजे रेशो बदललेला नाही, फक्त त्याच्या मूळ जागेवर तो न बसता त्याने काय केलं, ओपन स्पेस मध्ये गेला आणि तिथे जाऊन तो बसला. मग नेमकं तसंच झालं इथे. फ्रंकेल डिफेक्ट, it is the defect which produces when some cation, 1 2 3, some of the cation missing their original position, some of the cation missing their original position and get shifted into the interstitial site or open space inside the crystal. Such a defect is called as a Frankel defect. काय म्हटलं मी आता, हीच त्याची डेफिनेशन आहे. Here some of the positive ion, that is cation, missing from its original position. इथे आहे का तो नाही, पण तो या इकडे येऊन बसला. म्हणजे अरेंजमेंट बदलली, डिफेक्ट तयार झाला, फॉल्ट तयार झाला, पॉइंट मध्ये फॉल्ट आला, इथं रिकामी जागा आली आणि या रिकामी जागेत तो येऊन बसला. मग याला काय म्हणायचं, फ्रंकेल डिफेक्ट. इट इज द डिफेक्ट which arises or which produced when some of the cation missing from its original position and get shifted into the open space, that is interstitial space inside the crystal, called as a Frankel defect. Now it is a stoichiometric point defect because here the number of cation and anion, the ratio of cation and anion does not changes.
सच इफेक्ट इज कॉल्ड एज अ स्टोइचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आणि हा त्यातला फ्रंकेल डिफेक्ट. पुन्हा पहा स्कॉटिक डिफेक्ट कसा होता, दोन पॉझिटिव्ह दोन निगेटिव्ह आयॉन आलेच नाही, तो झाला स्कॉटिक डिफेक्ट. आणि फ्रंकेल डिफेक्ट मध्ये आयॉन जेवढे तेवढेच आहेत, फक्त त्यांनी ओरिजिनल जागेवर न बसता थोडस ओपन स्पेस मध्ये गेला आणि तिथे येऊन थांबला आयॉन, झाला हा फ्रंकेल डिफेक्ट. मग आता याच्यामुळे डेन्सिटी बदलणार नाही, कारण वजन जेवढं तेवढंच आहे, मास जेवढं तेवढंच आहे. हियर मास ऑफ द सबस्टन्स डज नॉट चेंजेस, व्हॉल्यूम डज नॉट चेंजेस, सो डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स रिमेन सेम, डेन्सिटी बदलणार नाही. स्कॉटिक डिफेक्ट मध्ये डेन्सिटी डिक्रीज होते, पण इथे मात्र डेन्सिटी बदलत नाही. दोन्ही डिफेक्ट आपल्याला आयोनिक सॉलिड मध्ये पाहायला मिळतात. तो स्कॉटिक डिफेक्ट जो असतो तिथे आयॉनची साईज जवळपास सारखी असते, पण इथे कॅटायन लहान असतो म्हणून तो इकडे तिकडे शिफ्ट होऊ शकतो, त्याला इकडे तिकडे जागा भेटू शकते. मग अशा वेळेला जो डिफेक्ट तयार होतो तो कोणता असतो, फ्रंकेल डिफेक्ट. मग परिणाम कशावर झाला, त्याच्या डेन्सिटीवर परिणाम झालेला आहे. आणि हा जो डिफेक्ट आहे आपला फ्रंकेल डिफेक्ट, हा कुठे पाहायला मिळतो तुम्हाला, साधारणतः झिंक सल्फाइड, AgCl, AgI, CaF2, AgI, त्यानंतर AgCl, झिंक सल्फाइड आणि AgCl, साधारणतः अशा ठिकाणी जिथे कॅटायनची साईज लहान, एनायनची साईज मोठी आहे, अशा ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळत असतो. तर मुलांनो, आपण आता स्टोइचिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये दोन डिफेक्ट घेतले, हेच सगळ्यात महत्वाचे. कोणते कोणते दोन डिफेक्ट घेतले आपण, स्कॉटिक डिफेक्ट आणि फ्रंकेल डिफेक्ट. आता नॉन स्टोइचिओमेट्रिक आणि नंतर इम्प्युरिटी डिफेक्ट, त्याचे दोन दोन पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे हा आपला डिफेक्टचा पॉइंट संपून जाईल. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय, सी यू.